श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींनो, तुम्ही सांगितलं होतं माझ्यावर श्रद्धा ठेवा, संकट नाहीसे होतील. पण कधी कधी संकटच इतकं गडद असतं की स्त्रीच्या डोळ्यातून वाहणारं पाणीही आवाज करत नाही. आज मी तुम्हाला एका अशा स्त्रीची गोष्ट सांगतेय जी फक्त बॅक बेंचर नव्हती, ती एक शांत वादळ होती, जी गप्प राहिली. तिचं रडणं आबाळालाही भेदून गेलं. एका बॅकबेंचर मुलीपासून जागृत स्त्री होण्याचा प्रवास, आणि या गोष्टीला साक्ष आहे स्वामी समर्थांचा आशीर्वाद, जो तिच्या हृदयाच्या तळात होता. चला ऐकूया तिची कहाणी, फक्त एका स्त्रीची नव्हे तर हजारो मनाची. अविनाशी गावातल्या एका छोट्याशा घरात वाढलेली, पण मनाने मोठ्या शहरातली. तिचं बालपण फाटलेल्या वयांमध्ये पण मोठ्या स्वप्नांमध्ये गेलेलं. आई वडिलांनी शिक्षणासाठी जीव तोडला, कारण तिला उंच उडताना पाहायचं होतं. ती अभ्यासात तशी मध्यमच, पण खूप जिद्दी होती. शाळेत तिला कोणी बॅक बेंचर म्हणायचं, पण ती म्हणायची मी शेवटून सुरुवात करणार. कॉलेजला गेल्यावर तिने स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा निर्धार केला. छोटे क्लासेस घेतले, शिकवणी चालवली, पै साठवली. तिचं स्वप्न पाहायची, आपलं घर, आपली ओळख आणि आपला आत्मसन्मान. तिच्या चेहऱ्यावरूनच मासूम हास्य असायचं, पण डोळ्यात धगधगत भविष्य. आणि मग एक दिवस तिच्या आयुष्यात आला तो अत्यंत नम्र, गोड आणि समजूतदार वाटणारा एक तरुण. त्याने तिला विचारलं, माझं स्वप्न म्हणजे तू. तिला वाटलं शेवटी कुणीतरी मला माझ्यासारखं पाहिलं. घरच्यांच्या संमतीने लग्न झालं. सिंदूर कपाळावर, डोळ्यात पाणी, पण मनात आनंद. सगळं परफेक्ट वाटत होतं सुरुवातीला. शॉपिंग, डिनर, हसणं, बोलणं, अगदी चित्रपटासारखं प्रेम वाटायचं. ती म्हणायची शेवटी माझ्या वाटेला चांगलं आयुष्य आलं. पण चित्रपट संपला आणि खरी कथा सुरू झाली. लग्नाच्या दुसऱ्या आठवड्यातच सुरुवात झाली प्रश्न विचारण्याबद्दल मोठं भांडणं. ती म्हणाली, कुठे गेलास एवढा वेळ? तो ओरडला, तुला काय हक्क आहे मला विचारायचा? तिला धक्का बसला, पण तिने गप्प राहायचं ठरवलं. मग सुरू झाली टीका, तू काहीच करत नाही, तू फालतू आहेस. तिने स्वतःवर शंका घ्यायला सुरुवात केली. घरात छोटी चूक झाली तरी भांडे फेकून मारायचा. तिला म्हणायचा, तुला जरा अक्कल आहे का? ती रडायची, पण कोणाला सांगायचं नाही, कारण तिला वाटायचं लग्न वाचवणं माझं कर्तव्य आहे. दररोज तिच्या मनाचं काच तुटत होतं, पण ती मजबूत दिसत राहिली. ती फुलासारखी होती, पण तिच्या मुळांवर रोज घाव लागत होता. एक दिवस त्याने तिला आईवडिलांना पैसे मागायला लावलं. ती लाजली, पण आईच्या डोळ्यात वाचलं, देते ग बाई तू, पण तू सुखात राहा. त्या डोळ्यांनी तिच्या वेदनेला वळण दिलं. गप्प बसायचं. ती सतत दोषी वाटत राहिली, कधी तिच्या वागण्यानं, कधी तिच्या रागानं, पण आजूबाजू सगळं नॉर्मल वाटत होतं, कारण ती बोललीच नव्हती. आणि जेव्हा पीडित गप्प बसते, तेव्हा छळणाऱ्यांची छाया मोठी होत जाते. एका रात्री मोठं भांडण झालं, कारण तिने त्याला विचारलं, मी नोकरी करू का? त्याचा हात उचलला आणि पाठीवर उमटला काळा ठसा. तिच्या काळजावर ओरखडा गेला, पण आवाज बाहेर पडला नाही. तिच्या ओठांवर ठीक आहे हे 2 शब्द दगडासारखे बसले, पण तिच्या डोळ्याखालच्या काळ्याशा वर्तुळांनी सगळं सांगितलं. ती पाहायला आली तेव्हा आई म्हणाली, किती सुकलीस ग? ती हसली आणि म्हणाली, डाएट करते ग. पण आईच्या हृदयाला तिचा खोट कळला. एका रात्री आईने तिच्या साडीखाली बघितलं, खुणा, ओरखडे, सूज. आईचा हात ताठ शिफ्ट झालं. हे काय ग? ती गप्प, डोळ्यात पाणी, आवाज नाही. आईने विचारलं, हेच तुझं आयुष्य आहे का ग? ती म्हणाली, आई मी सहन करू शकते. आई म्हणाली, आम्ही नाही ग सहन करू शकत. त्या दिवशी पहिल्यांदा तिच्या डोळ्यात राग आणि निर्णय एकत्र दिसला. ती त्या रात्री घरी परतली. यावेळी गप्प नव्हती. तिने एकच उच्चारलं, बस झालं. तिने पोलीस स्टेशनला गाठलं. ती रडली, घाबरली नाही. ती उभी राहिली स्वतःसाठी, त्या लाखोंसाठी ज्या अजून गप्प आहेत. पोलिसात तक्रार झाली, कोर्टात खटला भरला. मीडिया नाही, गोंधळ नाही, पण निर्धाराने उभा राहिली. तिच्या केसला आधार मिळाला. तिच्या अश्रूमागचं खरं साक्षीदार नव्हते, पण तिच्या शरीरावर साक्षी होती. ती सगळ्यांना म्हणाली, माझ्यासारखं कोणी गप्प बसू नये. महिला संघटना, वकील, सोशल मीडियावरून तिला साथ मिळाली.
तिचं एक स्टेटमेंट व्हायरल झाले, मी शांत होते, माझं रडणं आबाळालाही ऐकू गेलं. तिची लढाई न्यायासाठी नव्हती, शहाणपणासाठी होती. ती म्हणाली, न्यायाने उशीर होतो, पण गप्प बसणं म्हणजे अन्यायाला परवानगी देणं. आता ती दुसऱ्या बायकांनाही सांगते, बोल, जिवंत राहशील. ती कार्यशाळा घेते, मुलींना शिकवते, समुपदेशनं करते. तिचं आयुष्य आता दुसऱ्यांना वाचवण्यात चाललं आहे. ती अजूनही रडते, पण ते अश्रू वेदनेचे नाहीत, यशाचे आहेत. ती म्हणते, मी तुटले पण वाकले नाही, मी जळले पण पुन्हा फिनिक्स झाले. आज तिच्या लोकांच्या व्याख्यानात मंचावर उभी राहते आणि म्हणते, मी अबला नव्हते, मी गप्प होते, पण मी आता झंकारते. ती शांत होती, पण आता तिचं अस्तित्व वादळासारखं आहे. ती पुन्हा गावात आली, पण यावेळेस तिचा चालण्याचा ठसा बदलला होता. ती ती नव्हती जी फाटलेल्या वह्यात जगायची. ती आता पुस्तक लिहित होती. अविनाशी हे नाव आता तिच्या कथा कार्यशाळाचं नव्हे, तर एका चळवळीचं नाव बनलं. ती सांगायची, मी तिथं होते जिथं आज तुम्ही आहात, पण बाहेर येता येतं. तिच्या डोळ्यात आता वेदना नाही, पण अनुभवांचा समुद्र आहे. ती जगते, जखमांवर मलम ठेवणारी बनून, कुणाच्या नव्या सुरुवातीची पहाट होऊन. ती गप्प राहिल्यासाठी आवाज बनली आणि गप्प करणाऱ्यांना आरसात दाखवणारी. जिथं आली तिथे मागे टाकलं गेलं, तिथंच ती आता टाळ्या मिरवीत होती. ती म्हणायची, माझ्या लढण्यामुळे जर एक तरी जीव वाचला तर माझं दुःख धन्य झालं. ती आपल्या गावात मुलींसाठी स्वसन्मान केंद्र सुरू करत होती. ती लिहित होती, मी हरले नव्हते, थांबले होते, आता पुन्हा चालायला लागले. मुलींनी तिला पाहिलं आणि म्हणायचं, हीच का ती बॅकबेंचर? हो, तीच. पण आता ती पुढे आहे, विचारांनी, लढ्यांनी आणि प्रेमाने. तिने माफ केलं, पण विसरली नाही, कारण आठवणींमध्येच क्रांती लपलेली असते. ती हसते, कारण ती आता त्याच्या शापांवर हक्काचा आशीर्वाद उभारते. ती म्हणते, आता कुठल्याच आवाजामुळे माझा आत्मा गप्प बसणार नाही. तिचं जीवन म्हणजे पुस्तक नाही, तर एक प्रकाश वाटा आहे. ती अजूनही म्हणते, मी शांत राहिले होते, पण आता माझं अस्तित्व गगनभेदी झालंय. अविनाशी ती एक नाव नाही, ती एक चेतना आहे. आणि म्हणूनच ती हरली नाही, ती अविनाशी झाली. ती तुटली होती, पण कोसळली नाही, कारण तिच्या मागे स्वामी समर्थ उभे होते. ज्या ठिकाणी तिला ओरडून गप्प बसवलं गेलं, तिथंच ती आता व्याख्यान देते. जिच्या अस्तित्वाला किंमत नव्हती, आज तिच्या नावावर कार्यशाळा घेतल्या जातात. ती रडली होती, पण अश्रूमागे वज्रासारखं सामर्थ्य दडलं होतं. एकीकडे जिला कमकुवत म्हटलं गेलं, तिने आता इतरांना मजबूत बनवलं. ती हरवली होती, पण स्वामींच्या कृपेने स्वतःला परत शोधलं. ती गप्प होती, पण आता तिचं मौन वादळासारखं घुमतं. तिची कहाणी फाटलेल्या वहीत सुरू झाली, पण ती आता लोकांच्या मनात कोरली जाते. तिच्या जखमा अजून आहेत, पण त्या इतरांचं रक्त थांबवण्यासाठी वापरल्या जातात. आणि म्हणूनच ती हारली नाही, ती अविनाशी झाली. तुम्हाला जर आमच्या चॅनलवरच्या कथा आवडत असतील तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, कारण आम्ही आमच्या चॅनलवर स्वामी समर्थ विचार, संदेश, प्रेरणा, अनुभव आणि सत्य घटना नेहमी घेऊन येत असतो. चला तर मग भेटूया नवीन कथेसोबत, नवीन कहाणीसोबत आणि नवीन अनुभवासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.